विद्वानांची, पण आज काही नजरेला व्यसनांच्या या अंधाराची. पुण्याच्या या पावनभूमी शिक्षणाची पावनगंगा मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचा आज इथे हा वास्तव रंग. श्री LDR कॉलेज ऑफ फार्मसीचे आम्ही शिलेदार औषधशास्त्राचे ज्ञान घेऊन करू व्यसनावरती मातोश्री नर्सिंग स्कूलचे आम्ही सेवेसाठी सज्ज झाले. रुग्णसेवेचा वसा घेऊन प्रबोधन करण्या आज आला. व्यसनरूपी दैत्याला आता मुळासकट उठून टाकू. चला आज या पथनाट्यात सत्याचा हा अक्षरा. चला आज या पथनाट्यात सत्याचा हा अक्षरा. नमस्कार. आज आम्ही तुमच्या समोर अशी एक सत्यकथा सादर करत आहोत जी तुमच्या आमच्या समाजात आजूबाजूला रोज घडते. ही कथा आहे आकाशची, एक हुशार स्वप्ने बनवणाऱ्या तरुणाची. पण काही वेळेस चुकीच्या संगतीमुळे शरीर मधीच्या हवेसाठून ही स्वप्ने कशी आठवत राहतात हे आपण पाहूया. माझा आकाश आज त्याचा कॉलेजचा पहिला दिवस. बाळा खूप अभ्यास कर, खूप मोठा अधिकारी हो. हो नक्कीच आहे. मी तुला आणि प्रियाला कधीच निराश नाही करणार. येतो मी. किती साधा आणि चांगला आहे आपला दादा. अरे आकाश काय रे, इतका अभ्यासात थोडी मजा करूया. नाही रे रोहित, मला अभ्यास करायचा आहे. घे ट्राय करून बघ. हे काय आहे? नको रे बाबा. त्याला दुसरी आली. क्षणभराची मजा आयुष्याची सजा. व्यसनाच्या नादी लागाल तर बरबाद झाली. आकाश किती वाजले? दिवसभर तू कुठे होतास? तुझा फोन का बंद होता? तुम्हाला काय करायचं आहे? मला माझ्या पद्धतीने जगू द्या. मला सारखे प्रश्न विचारू नका. दादा हल्ली तू खूप चिडतोस. काल तू आजच्या पासून ते पैसे काढलेस का? हो काढले. मला गरज होती. तुम्हाला नाही कळणार. माझा आकाश गेला, माझा मुलगा वाया गेला. हे शिकवत देव माझ्याशी. बघा व्यसन केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या सुखाला खाऊन टाकते. थांबा, हे थांबायलाच हवं. व्यसनाचे दुष्परिणाम भयानक आहे. यकृत फुफ्फुसे आणि मेंदूचे नुकसान होते. आयुष्य उद्ध्वस्त होते. फक्त शारीरिक नाही तर मानसिक गुलामगिरी. तुम्ही तुमच्या इच्छांच्या आणि भावनांचे नियंत्रण गमावता. आकाश, तू अजूनही व्यसनात गुरफटलेला आहेस. तुला मदत हवी आहे. तू एकटा नाहीस. मी संपलो. आता काही होऊ शकत नाही. निराश होऊ नको आकाश. व्यसन हा एक आजार आहे, पण तो बरा होऊ शकतो. बाळ, तू प्रयत्न कर. आम्ही सगळे तुला सोबत आहोत. उपचारासाठी काउन्सिलिंग आणि आधार आवश्यक आहे. तुम्ही हिंमत दाखवा की आम्ही सांगू. मी आता व्यसनाचा गुलाम राहणार नाही. मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या भविष्यासाठी लढेन. आई प्रिया मला माफ करा. डॉक्टर मला मदत करा. शब्बास आकाश. हेच धैर्य, हेच शौर्य हवे. मित्रांनो, व्यसनमुक्ती म्हणजे जीवनाचा पुनर्जन्म. जर तुमचा मित्र, भाऊ, शेजारी किंवा इतर कोणी या दलदलीत अडकले असेल तर त्यांना दोष देऊ नका. त्यांना प्रेमाचा आणि मदतीचा हात द्या.